तशी वेळ भेटणार नाही. किती किती काम आहे लोकांच्या पाठीमागे. म्हणून काही जर 2 दिवस कथा ऐकायला आली त्यांनी काय करावं, काही जर 1 दिवस कथा ऐकायला आली त्यांनी काय करावं. येणाऱ्या कलियुगामध्ये अरे आई वडिलांचं श्राद्ध करायला सुद्धा मुलांकडे वेळ नसणारे लक्षात ठेवा. एवढी व्यस्त माणसे या कलियुगामध्ये राहणार. मग ही कथा 7 दिवस कोण श्रवण करणार आहे, कसं फळ प्राप्त होणार आहे, तर ती सुद्धा मनात शंका काढून टाकतो. लक्षात ठेवा. ऐका. मुहूर्तम वा तदर्थम वा तदर्थम वा क्षणं च येषुष्वन्ति पुराणं तन्नते शयादुर्गीधरे. पर्यायला तुम्ही सूतजी महाराज काय पर्याय. तर व्यासजींचे उपकार आहे. व्यासजीनं कलियुगाचा विचार करून हे शिव महापुराण तयार केले. त्यांना माहिती माणसं 7 दिवस वेळ काढणार नाही, कोणाकडे एवढी वेळ नसणार आहे. मग त्याकरता सूट दिली आपल्याला, फार मोठी सूट दिली. कोणती? तर 7 दिवस तुमच्याकडे वेळ नसेल ना, निदान 6 दिवस तरी कथा ऐका. किती दिवस? 6 दिवस नसेल ना, अरे 5 दिवस तरी कथा ऐका. 5 दिवस तुमच्याकडे वेळ नाहीये, मग 4 दिवस तरी कथा ऐका. 4 दिवस तुमच्याकडे वेळ नाहीये, निदान 3 दिवस तरी. नाही 3 दिवस आमच्याकडे फार मोठा व्याप आहे, अरे 2 दिवस तरी कथा ऐका रे. नाही आमच्याकडे 1 दिवस तरी नाही. हो महाराज काय करावं, फारच व्याप आहे, 1 दिवस सुद्धा वेळ नाही. तर श्री सूतजी महाराज सांगतात की जर तुम्ही 1 दिवस नाही आले, पण 1 मुहूर्त जर त्या ठिकाणी तुम्ही कथा जर श्रवण केली, अरे चालता चालता ओम नमः शिवाय मंत्र तुमच्या कानावर पडले, सहज काम करत असताना, सहज जात असताना ही कथा जर तुमच्या कानावर पडली, तरी माणसाचा उद्धार आहे. अरे माणसाचा उद्धार करते, यात नवल नाही रे. हे शास्त्र सांगते, कथेचा आवाज, त्या ध्वनीचा आवाज जिथपर्यंत जातो ना, तिथपर्यंत या मनुष्याचा उद्धार करणारी कथा आहे. आजी म्हणते उद्या इथे यायचं ते घरूनच कथा आहे. झोपलेली ऐकायला का? मला वाटतं त्यांना सांगा उद्यापासून बंद केलं, मला उद्या घरीच कथा आहे. माणसाचा उद्धार होईल, यात नवल नाही. पुढचं आहे का? ही कथा माणसाचा उद्धार करते, यात नवल नाहीये. पण ही कथा नालीतल्या किड्याचा सुद्धा उद्धार करते. शिव महापुराण, दिव्य शिव महापुराण. हर हर हर. प्रश्न केला मायबाप, गोड कथा, गोड कथा. आज तर महात्मे मला माहिती तुम्हाला जड जाईल, आपला परिचय नाही. किती वाजेपर्यंत? 4 वाजेपर्यंत. 4 वाजले ना, 4 वाजले. 20 मिनिटं चालेल. यायची का 20 मिनिटं? यायची? तुम्ही म्हणले नाही मला जेवले का? महाराज आल्यापासून जेवढे नाही मला पास झाली. आणि सांगू का, मला अशी श्रोते पाहिजे. मला असं वाटतं श्रोत्याने माझ्याकडून सकाळी कथा सुरू होते, संध्याकाळी संपर्क. मी सांगितलं ना की दुप्पट काम करून घ्यायचं कोणत्या व्यक्तीकडून. एखाद्या वेळेला महाराज 5,000 10,000चं काम करून घ्यायचं. आपला फायदा पाहायचं. मी सांगतो कानामध्ये, कधी बी आपला फायदा पाहायचा. आता तुम्ही यावर्षी पुढच्या वर्षी जे मारायचे तुमचा फायदा तुम्ही पहा. आपला फायदा पाहायचा, स्वार्थ पाहायचा, पण कुठे? परमार्थ. कुठे नाही, म्हणजे स्वार्थ. आपलं कल्याण कसं होईल आणि महाराजाकडून किती 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 कथा, किती वेळ घेता येईल आपण पाहायचं. हर 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 हर. गोड आहे भगवान शिवांचं नाम, गोड आहे.
शिवनाम